सरकार आपल्या सोबत असून जर आपल्याला न्याय नाही मानल्यावर, सोबत नसतं ठीक आहे, आंदोलन करावं लागेल, मग सरकार येईल. आणि याच्यापेक्षा काय संवेदनशील मॅटर पाहिजे सरकारला? याच्यापेक्षा काय पाहिजे? अशा टायमाला ते शिंदे साहेबच पाहिजे होते. काय फरक पडतो शिंदे साहेबांचं सरकार असताना? कपामध्ये टाकले असते, टांगड्याला धरून आपलेले असते झाडा झाड कुंकडे. अहो हे काय तिरस्कारासारखं वागणूक आहे राव ही तिरस्कारासारखी वागणूक आहे, तिरस्कारासारखी. देशमुख कुटुंबाला उपोषणला बसावं लागतं म्हणजे तिरस्कारासारखी वागणूक आहे. ही काही संधी सोडत नाहीत गोड बोलायची. मागणी उद्या सकाळी मान्य, परवा दिवशी चाललो, 13 दिवशी आलोच. ठीक आहे ना, तुम्हाला कुटुंबाने आणि गावकऱ्यांनी रिस्पॉन्स दिला का नाही? मुख्यमंत्र्याला दिला आतापर्यंत, आजही देतय. तुम्हाला एकदा मायादया फुटत नाही. मग यांनी जर रिस्पॉन्स दिला लिकरू जाऊन, एकतर सरकार पक्षाला जे प्रकरण घडतं ते प्रकरणचे लोक कधीच सरकारला रिस्पॉन्स देत नाही. मागणी आमके आमके करा नाही तर आमच्याकडे येऊ नका असं म्हणते. आज ह्या कुटुंबाने एवढा विश्वास टाकलेला आहे की सरकार सोबत, मग आता किती अटकवायला पाहिजे? म्हणजे गोड बोलून गुळाची सुरी तर कापायची नाही ना. या प्रकरणात असं कसं काय होतंय? ज्यांच्या पाठीशी सरकार नाही त्या प्रकरणाला न्याय मिळते. आतापर्यंत 2 पाठीमागचे उदाहरण, सरकार सोबत असून न्याय नाही. पाठ कशी थोपटायची? इतकी दुर्दैवी वेळ ही लय संशोधनाचा विषय झालाय भयंकर. 3 महिन्यापासून सरकार सोबत आहे तरी एक दिवसा आरोपी नाही. आणि हे देशमुख कुटुंब उपोषणाला बसतंय म्हणजे इथंच तिरस्काराच लक्षात येतो, किती तिरस्कार आहे. दादा तुम्ही म्हणताय की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर त्यांनी जेलमध्ये टाकलं, ते सरकारमध्ये आहेत तरी काय होत नाही. अरे बाबा, मुख्यमंत्री होते तेव्हा चलून दिलं नाही तर उपमुख्यमंत्र्याचं का चलून द्यायचे? तेव्हा कामं झाले नाही. ती आमच्या 2 मागण्या आता महिना होऊन उद्या मराठा आरक्षणाचे उद्या मग उपोषण सोडलेलं. 4 बोली होती, 8 होत्या, म्हणले 4 करतो. ठीक आहे म्हणलं, 4 का ना समाजाचं कल्याण होईल ना, काय करायचं लावून धरून. 4तल्या 2 आले, 2 चढालाच लागले आमच्या, आणखी उताराला लागल्यात नाही. 2तले ते 2 केले, त्याचा तपास नाही आणखी काय चाललंय, कुणाचीच कुणाला मिळ नाही. म्हणजे याच्यावरून लक्षात येतं ना की गरिबांचा किती सरकारला तिरस्कार असावा. आमचं द्या सोडून, समजा ते बघू त्या आरक्षणात काय ते, पण हे संवेदनशील विषय, ही क्रूर हत्या झाली, इथं मायादया पाहिजे सरकार. इथं पण राजकारणच, इथं मायादया पाहिजे. बोललो ते करायला पाहिजे. जे जे सांगितलं ते पटापट केलं. ते कुटुंब आंदोलनात बसायचं विषयच नाही. हे निर्धास्त राहते की किमान आपल्या लेकराला न्याय मिळेल या आशेवर तरी ते जगते. एकनाथ शिंदे पण एकदाही आले. अरे बाबा, ते आले नाही ते त्यांचा विषय काय येणार आहेत का नाही ते मला माहित नाही. बाकीचे कोणी येऊन नाही गेले त्याचं काय? मग तर फडणवीस साहेब बी नाही आले. त्याने काय हेलिकॉप्टरला होतो देशमुख कुटुंबाने यायला काही इकडे मुसळधार पाऊस होता म्हणून त्यांना इथं पूर आलेला होता, मध्ये सगळे पुलं होऊन गेले. मग ते बी नव्हते आले. की बरोबरी नाही करायलो, फरक सांगितला आम्ही, आमच्या अनुभवाचा फरक सांगितला. आम्ही काय बरोबरी नाही करायलो फडणवीसांचा द्वेष किंवा शिंदेले चांगले, आम्ही फरक सांगितला काम करण्याचा. त्यावेळेस आंदोलनावर ते करताना सुद्धा समित्या फेमित्या कामाला लावायचे जोरात. काही काम असलं ना कोणाचं पण, म्हणजे त्यांचे बाकीच्याही समाजाचे कामं केले त्यावेळी ते स्पीड न करायचे. म्हणून काम केल्याच्या बघ तोंडात नाव निघतं. तुम्ही चांगल्या बातमीला माणूस तोंडात नाव निघतच ना, खरं दाखवल्यावर. मग ते कोणाचा बी असो, हेच नाही तीच पद्धत. मग यांचं नाव आम्ही 50 बाऱ्या बोलतो ना, कौतुक करते तुमचे लोक, पाठ फुटते येईल, तुम्ही काम करा. 3 महिन्यात मला तर नाही दिसत, मला तर नाही दिसलं आणखीन की 3 महिन्यात अमुक अमुक झालं म्हणून. हा, कागद झाले 2-3 ट्रक भरल्या कागदाचे, पुरावे, कागद, फोटो सगळं, पण त्याच्यावर प्रगती नाही. काय ईडी नाही, विडी नाही, काही नाही, काही नाही, काय नाही, काहीच नाही. आता होतं दुसरं कोणी असतं ना, ईडी नसली तरी लावित येत, कामान धामाच मोगम पळत येत कुंकडे. इकडे ईडी नाही, परत कोणाची जप्ती नाही, उलट गाड्या झाकून ठेवल्यात बेस्ट पैकी. त्या म्हणजे त्याची काच सुद्धा खराब नाही झाली पाहिजे इतकी दक्षता आहे. धुवून बी काढली कागवून आतून म्हणतात काय, मला म्हणले हो काही जण आतून धुवून काढली.
काय वास मारित होती का गंगवती. दादा एका मोर्चाच्या ठिकाणी तुम्ही अभिमन्यू पवार, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे आणि असे तरी आमदार उपस्थित होते आणि त्या व्यासपीठावर आपण अभिमन्यू पवार यांना असं सांगितलं होतं की तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या आहात आणि हे सगळेजण सोबत तुम्ही घेऊन जा आणि संतोष देशमुखच्या खून प्रकरणातील आरोपींना अटक करावं, फाशीसाठी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन ही मागणी करा असं देखील ते म्हणले. त्यानंतर तुमचं आणि अभिमन्यू पवारांचं कुठं बोलणं झालंय का काही या संदर्भात नाही नाही किंवा सुरेश दासांसोबत? नाही नाही मोठ्या लोकांशी बोललं तर थोडं कमी बोललेलं बरं असतं. पण काय असतं, विरोधींचं नाव घेतलं तुम्ही, विरोधी पकडून तोडू चलू थोड्या वेळासाठी आपण उदाहरणार्थ राजकारण करतील, तुम्ही बी सोबतच आहेत ना. मग तुम्ही तरी न्याय द्यायचा ना. मग तुम्हाला नावच ठेवायचं ना, हे राजकारण करीन तेव्हा राजकारण करीन, तर तुम्ही सोबतच आहेत. तुम्ही तरी न्याय द्यायचा ना मग देशमुख कुटुंबाला. तुम्ही प्रगतीच काय केली आतापर्यंत? तुमची पाठ थोपटाव मुख्यमंत्र्यांची, असं काय काम काय झालंय बा? भाषण झालं बा तेवढं त्या अधिवेशनात? एक आला सुटून देणार नाही, धरलाच नाही सुटून काय देणार?